छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी वारसा, ज्यांनी तो केवळ जपलाच नाही तर मोठ्या शौर्याने पुढे नेला, ते होते स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज. चला तर मग आज त्यांच्या प्रेरणादायी आणि तितक्याच संघर्षमय जीवनाची गोष्ट जाणून घेऊया. बघा, इतिहासाने त्यांना अनेक उपाध्या दिल्या आहेत. कुणी त्यांना शूर योद्धा म्हणतं, कुणी कुशल प्रशासक, तर कुणी महान विद्वान. पण या सगळ्यांपेक्षा एक ओळख त्यांच्या नावाशी अशी काही जोडली गेली आहे की ती कधीच पुसली जाणार नाही. आणि ती ओळख म्हणजे धर्मवीर. पण धर्मरक्षक असणं म्हणजे नक्की काय? फक्त देवधर्माचं रक्षण करणं, की याचा अर्थ त्याहूनही खूप मोठा आणि खोल आहे? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला संभाजी महाराजांच्या आयुष्यातच सापडतं. तर सुरुवात करूया त्यांच्या लहानपणापासून. संभाजी महाराजांचं बालपण म्हणजे काही फुलांची बाग नव्हती. लहान वयातच त्यांच्या खांद्यावर स्वराज्याची आणि एका मोठ्या वारस्याची प्रचंड जबाबदारी होती. खरं तर त्यांच्या बालपणीच्या घटना ऐकल्या तरी अंगावर काटा येतो. अगदी लहान वयात आईचं छत्र हरपलं, पण आजी जिजाऊंनी त्यांना घडवलं. जरा विचार करा, अवघ्या 9 वर्षांचा एक राजपुत्र पुरंदरच्या तहानुसार राजकीय ओलीस म्हणून मुघलांच्या छावणीत जातोय. आणि काय आश्चर्य, पुढच्याच वर्षी आपल्या वडिलांसोबत आग्र्याच्या त्या भयानक कैदेतनं मोठ्या हुशारीने निसटतो. याच घटनांनी त्यांच्यातला योद्धा आणि एक महान रणनीतिकार घडवला. शिवाजी महाराजांच्या अचानक जाण्याने स्वराज्यावर जणू आभाळच कोसळलं. आणि अशा नाजूक परिस्थितीत संभाजी महाराजांसाठी छत्रपती होण्याचा मार्गही प्रचंड खडतर होता. ही त्यांच्या धैर्याची एक मोठी कसोटीच होती. म्हणजे बघा, शिवाजी महाराजांनंतर गादीवर बसणं हे वाटत होतं तितकंच सोपं नव्हतं. स्वराज्यातल्याच काही मंत्र्यांनी डाव रचून त्यांचे भाऊ राजाराम यांना छत्रपती बनवण्याचा घाट घातला होता. पण संभाजी महाराज काही कच्च्या गुरूचे चेले नव्हते. त्यांनी इतक्या वेगाने आणि हुशारीने हालचाल केली की रायगड आणि पन्हाळ्यासारखे महत्त्वाचे किल्ले ताब्यात घेतले. त्यांनी फक्त आपला वारसा हक्कच नाही तर आपलं नेतृत्वही सिद्ध केलं. आणि अखेर 20 जुलै 1680 रोजी ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. राज्याभिषेक तर झाला, पण आराम करायला वेळच नव्हता. कारण समोर एक प्रचंड मोठं आव्हान उभं होतं. ते आव्हान म्हणजे स्वतः मुघल सम्राट औरंगजेब. तो अख्खं दख्खन जिंकायला स्वतः अफाट सैन्य घेऊन चालून आला होता. आणि इथूनच सुरू झालं मराठे आणि मुघल यांच्यातलं ते महाभयंकर युद्ध. 1-2 नाही, तब्बल 9 वर्ष. जरा कल्पना करा, एका बाजूला एक छोटंसं मराठा राज्य आणि दुसऱ्या बाजूला अफाट पसरलेलं मुघल साम्राज्य. संभाजी महाराजांनी या आक्रमणाला एक हाती तोंड दिलं. त्यांनी फक्त स्वराज्यच नाही वाचवलं, तर इथली संस्कृती, इथला स्वाभिमान जिवंत ठेवला. खरंच ही एक अतुलनीय झुंज होती. या मोठ्या संघर्षातलं एक महत्त्वाचं पान म्हणजे वाईची लढाई. मराठ्यांनी आपल्या गनिमी काव्याने मुघलांना अक्षरशः धूळ चारली. हा एक मोठा विजय होता. पण या विजयाची एक खूप मोठी किंमत चुकवावी लागली. याच लढाईत मराठ्यांनी आपला सर्वात शूर सेनापती हंबीरराव मोहिते यांना गमावलं. हा स्वराज्यासाठी एक कधीही भरून न निघणारा आघात होता. पण थांबा, संभाजी महाराजांची ओळख फक्त एक योद्धा म्हणून नाहीये. त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक दुसरी तितकीच तेजस्वी बाजू होती, जी आपल्याला थक्क करून सोडते. म्हणजे बघा, एका बाजूला रणांगणावर तळपणारी तलवार आणि दुसरीकडे तितक्याच ताकदीने चालणारी लेखणी. संभाजी महाराज अनेक भाषांमध्ये पारंगत होते. त्यांनी स्वतः बुधभूषणम नावाचे ग्रंथ लिहिलाय, जो राजनीतीवर आहे. म्हणजे राजा कसा असावा, राज्यकारभार कसा चालवावा, याचं जणू एक मार्गदर्शक पुस्तकच. ही विद्वत्ताच त्यांच्या शौर्याला अधिक धार देत होती. आणि आता आपण त्यांच्या आयुष्याच्या अशा एका टप्प्यावर आलो आहोत, जो ऐकतानाही अंगावर काटा येतो. तो टप्पा अत्यंत दुःखद आहे, पण तितकाच निर्णायकही. कारण याच घटनेने त्यांना धर्मवीर ही उपाधी मिळवून दिली. फेब्रुवारी 1689. ठिकाण होतं संगमेश्वर. इथेच संभाजी महाराजांना पकडण्यात आलं. पण सगळ्यात मोठी शोकांतिका ही होती की एवढा मोठा राजा रणांगणावर लढताना नाही, तर आपल्याच काही माणसांनी केलेल्या विश्वासघातामुळे, फितुरीमुळे पकडला गेला. त्यांना औरंगजेबासमोर उभं करण्यात आलं. त्यांच्यासमोर एक प्रस्ताव ठेवला गेला, धर्म बदला, स्वराज्य मुघलांना देऊन टाका आणि आपलं जीवनदान मिळवा. पण त्या स्वाभिमानी राजाचं जे उत्तर होतं ते इतिहासात कायमचं कोरलं गेलं. ते म्हणाले, एक राजा केवळ आपल्या धर्मापुढे झुकतो, माझे राज्य शरणागतीसाठी नाही.
हे उत्तर ऐकून औरंगजेबाने क्रूरतेची परिसीमा गाठली. संभाजी महाराज आणि त्यांचे सहकारी कवी कलश यांचा अमानुष छळ करण्यात आला. उद्देश एकच होता, त्यांचं मनोधैर्य खच्ची करणं. पण ते झुकले नाहीत, तुटले नाहीत. मरणाचं भय त्यांना त्यांच्या ध्येयापासून आणि धर्मापासून दूर करू शकलं नाही. आणि अखेरीस 11 मार्च 1689 रोजी त्यांनी धर्मासाठी आपलं सर्वोच्च बलिदान दिलं. आणि इथेच आपल्याला आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. ते धर्मवीर का ठरले? कारण धर्मवीर म्हणजे केवळ देवदेवळांचा रक्षक नव्हे. धर्मवीर म्हणजे आपल्या लोकांच्या स्वाभिमानाचा, त्यांच्या स्वातंत्र्याचा आणि त्यांच्या संस्कृतीचा रक्षक. संभाजी महाराजांचं बलिदान हे फक्त एका राजाचं बलिदान नव्हतं, तर ते एका विचाराचं, एका तत्वाचं बलिदान होतं. त्यांचं हे बलिदान आपल्याला विचार करायला भाग पाडतं की खरंच धर्मरक्षक असणं म्हणजे काय.